इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातील विविध कामे करण्यासाठी पालिकेने कोडार्क कंपनीला कंत्राट दिले आहे। मात्र ही कंपनी नेहमी शहरात वादाच्या भोवऱ्यात असते। लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कोडार्क एन्व्हायरो या कंपनीच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत। उल्हासनगर शहरात दररोज 400 मेट्रिक टन कचरा हा जमा होत असल्याचे उल्हासनगर महानगरपालिका आणि कोडार्क कंपनी सांगत असते। मात्र प्रत्यक्षात संपूर्ण शहरात 200 मेट्रिक टन इतकाच कचरा हा जमा होतो आणि उर्वरित 200 मेट्रिक टन हा कचरा रस्त्यावरील माती उचलून त्याचे वजन केले जात असल्याचा आरोप संदीप गायकवाड यांनी केला आहे। पालिका प्रशासन आणि कोडार्क कंपनीच्या या मिलीभगतचा पर्दाफाश करण्यासाठी गुरुवारी दुपारी संदीप गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह डम्पिंग ग्राउंड येथे धडक दिली। त्यावेळी बऱ्याच कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये माती आणि दगडी दिसून आली। त्यानंतर हिल्लन पोलीस ठाण्याच्या समोर देखील कचरा वाहतूक करणाऱ्या 3 गाड्या संदीप गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवल्या। त्यात देखील माती आणि दगडी असल्याचे उघडकीस आले। यावेळी वाहन चालकाने देखील ही माती डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितले। याबाबत अधिक माहिती देताना संदीप गायकवाड काय म्हणाले ते पाहूयात। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उल्हासनगरमध्ये कोडार्क ग्रीन एन्व्हायरो कंपनी आणि उल्हासनगरचे महानगरपालिकाचे अधिकारी यांच्या संगनमताने उल्हासनगरच्या नागरिकांच्या मेहनतीच्या पैशाची लूट चाललेली आहे। 400 मेट्रिक टन कचरा रोज उचलला जातो असं कागदावर दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात 200 टन कचरा हा फक्त उल्हासनगरमध्ये संकलन होतं। बाकी 200 टन कचरा भरून काढण्यासाठी जे नाल्यालगत मातीचा ढीग आहे त्याला अशा ट्रकामध्ये भरून आणला जातो आणि अक्षरशः मातीचं वजन करून त्या कागदोपत्री दाखवलं जातं की आम्ही कचरा संकलन करतोय। हे उल्हासनगरच्या नागरिकांच्या पैशाची लूट आहे, फसवणूक आहे आणि मोठा भ्रष्टाचार आहे। कित्येक महिन्यापासून हे लोक अशा पद्धतीने शहराची लूट करतात आणि यामध्ये महानगरपालिके सर्व पदाधिकारी जे अधिकारी आहेत प्रशासनिक ते सर्व ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत। दिवसाला 8 लाख रुपयाच्या वरची रक्कम कोडार्क ग्रीन एन्व्हायरो घेते, परंतु कोडार्क ग्रीन एन्व्हायरो मध्ये काम करणाऱ्या कामगारांची एवढी मानसिक आणि आर्थिक छळवणूक केली जाते की याच्यामध्ये कोडार्क कंपनीच्या कामगारांना वेळेवर वेतन दिलं जात नाही। कायद्याने तरतूद असलेले किमान वेतन त्याची अजून सुद्धा म्हणजे सहाय्यक आयुक्त कामगार विभाग कल्याण यांनी लेखी सूचना दिली आहे महानगरपालिकेला आणि कोडार्क कंपनीला, तरी सुद्धा अजून किमान वेतन हे कामगारांना लागू झालेलं नाहीये। कामगारांना आय कार्ड दिलं गेलेलं नाहीये। त्या लोकांचे ESICचे पैसे कापले जातात पण वैद्यकीय सेवा दिली जात नाही। रोज प्रत्येक ड्रायव्हर आणि लेबर लोकांना तुम्ही उपस्थित आहात हजेरी घेतली जाते आणि त्याच्यासाठी फोटो काढायचा असतो, पण त्याचं रिचार्ज सुद्धा कामगाराला आणि ड्रायव्हर लोकांना स्वतःच्या पैशाने करावं लागतं। PF ची कोणाला माहिती नाहीये। हे लोकांनी जरा स्वतःची पेमेंट स्लिप मागितली ते सुद्धा कंपनी प्रशासन पुरवत नाही। आणि जर कोणी या विषयावर जर मागणी केली, या विषयाच्या विरोधात बोललं तर कोडार्क कंपनी त्या कामगाराला बिना नोटीस दिल्या घरी बसवते। अशा पद्धतीने कंपनीचा मनमानी कारभार चाललाय। याबाबत लेखी तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन यांनी त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाहीये। मी आपल्यासमोर जे पत्र दाखवतो यात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे या गैरव्यवहाराची आणि या भ्रष्टाचाराची पोलखोल केलेली आहे। पुराव्यासकट आम्ही ते देत आहोत। जिल्हाधिकारी असतील, उपायुक्त कामगार विभाग ठाणे असेल, उल्हासनगर महानगरपालिका असतील आणि आपल्या उल्हासनगर क्षेत्राची जे प्रतिनिधित्व महाराष्ट्र लेवलला करतात माननीय 3 आमदार बालाजी किनीकर असतील, माननीय गणपतशेठ गायकवाड असतील, कुमार अयलानी जे असतील, तिघांनाही आम्ही पत्र देतोय, पोलिसांनाही पत्र देतोय। जर या सर्व गोष्टींचा उलगडा आणि भ्रष्टाचार उघडकीस महानगरपालिकेने आणून यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही केली तर येत्या 1 फेब्रुवारी पासून लढा कामगार संघटना याच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहे। तुम्ही बघू शकता की हे पूर्ण ट्रक मध्ये फक्त आणि फक्त माती भरून लोकांची कशी फसवणूक केली जाते आणि महानगरपालिकेचा एकही कर्मचारी किंवा पदाधिकारी तिथे उपस्थित नाहीये। याच्यामध्ये कंपनी प्रशासनाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। काय नाही, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये कंपनी प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी हे आर्थिक व्यवहार करून एकमेकांचं पोट भागवण्यासाठी शहराचे फळवणूक करतात। याच्या दबावाचा विषय नाहीये। हे लोक पैशासाठी सगळे एकत्र आलेले लोक आहेत आणि शहराचा पैशाचा अपव्यय करतात आहे। जय नारायण सिंह मेरा नाम है, मैं ट्रक ड्राइवर हूँ।
बड़ौली गांव से नाले का कचरा भर के डंपिंग में जा रहा हूँ। दरम्यान या सर्व आरोपांविषयी पालिका आयुक्त अजित शेख यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे। तसेच या सर्व गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमण्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। लढा कामगार संघटनेमार्फत तसे एक निवेदन माझ्याकडे आज देण्यात आलेलं आहे। त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि त्यांनी जे त्याच्यामध्ये काही आरोप लावलेले आहेत त्यामध्ये सकृतदर्शनी कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। कारण पूर्ण शहरामध्ये जे आहे आमची यंत्रणा आहे, आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर्स आहेत, मुकादम आहेत, आमचे इतर अधिकारी आहेत, डेप्युटी कमिशनर आहे, ॲडिशनल कमिशनर आहे, या सर्वांच्या मार्फत ह्या गोष्टी पाहिल्या जातात, त्याचं सुपरविजन केलं जातं। तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं इरेग्युलरिटी असू नये किंवा कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कामामध्ये चूक असू नये याकरिता मी माझ्या ॲडिशनल कमिशनरना सांगितलेलं आहे की एक समिती नेमून याची चौकशी करा। तसंच जे गाड्या कचऱ्याने भरल्या जातात तर त्या वेट करताना त्याचं मॉनिटरिंग सुद्धा करावं, त्याच्यासाठी त्यावरती एखादं सुपरविजन करिता एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशा प्रकारचे मी सूचना त्यांना दिलेल्या आहे। परंतु संघटनेचं जे म्हणणं आहे की सगळं तो दगडच टाकलं जातं आणि हे वगैरे जातं, यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही आहे। कारण आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती आपण डीप क्लिनिंग यामध्ये ड्राईव्हमध्ये सुद्धा आपण सहभाग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती कचरा जो तयार होतो किंवा कुठं नदी नाल्यामध्ये वगैरे जे कचरा वगैरे जे आहे ते सुद्धा आपण साफ करत आहोत आणि त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे फॅक्ट आहे। तरी सुद्धा मी माझ्या अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आहे की ह्या गोष्टीचं तुम्ही प्राथमिक चौकशी करून घ्या।